शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झालेली आणि आज चक्क आभाळ आलेले. तुमच्या इकडं पण आलेला असन, पण पाऊस कालच्या धरून बंद आहे. त्यांनी एक बाईस भारी वाटायला लागले. पाऊस बंद आहे ती, काम सुसायला लागले थोडंसं. नाहीतर आर काम काय सुचतच नव्हतं पावसाने. कुत्र्यांचा आराम चाला. सगळं पाहिजे, मापात पाहिजे. पण आता मापात कशाला इकडं तिकडं काय म्हणता? पाणी हा तळगच भरले. देवाला काळजी या तुमची. तुम्ही लय का सारखं म्हणायचं पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. तुम्ही म्हणताल पाठीमागच्या कॅमेऱ्याने का दाखवते, तर कारण ना पुढच्या कॅमेराने काही दिसत नाही, त्याच्यामुळे सगळं पाठीमागच्या कॅमेराने घ्यावं लागते. बॅकने पाहिजे असलं तर सांडगं लसूण नका छानपैकी तळून घेतलं तेल टाकून मस्तपैकी. आता कांदा चिरलाय, तिकडं शेंगदाणे भाजलेत ते कुटायचेत, इकडं आकाचा मसाला आहे भरणीत. असं नातखुळा भाजी करायची या आणि चुलीवरची छान छान अशी. हो ना, लागतंय ना. मग कोणाला लसूण पाहिजे तर लसूण दिले भारी गावरान. कोणाला पाहिजे असला तर सांगा फोन करून पाठवाई. आता कसा पाऊस झालाय बंद. पाऊस हातामध्ये 8 दिवस म्हणून लसणाच्या काय ऑर्डरीने हे नव्हत्या, पण आता झालाय पाऊस बंद. आणि चपात्याचं पीठ बी आहे, कोणाला पाहिजे असलं तर चपाती करायला. हो, ज्यांनी घेतलंय त्यांना पोचलंय का काय सांगा की कमेंट करून. कसलंय कसलं नाही आम्हाला सांगते की कसलंय तुम्हाला काय. एक दोघांचे तर राहिले तर ऑर्डरी. आता त्यांच्या पैसे उद्या देते. त्यांना आजच म्हणलं होतं, पण ती म्हणलं उद्या टाकतो. यो कढीपत्ता, कांदा, छानपैकी हे सांडगे. कढीपत्ता टाकला वय. असं सांडग्याच्या भाजीला लई काय टाकायचं नाही, कारण का ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे आम्ही. थोडासा मसाला, चवीनुसार मीठ आणि तुमच्या चवीनुसार तिखट होय. आणि मस्तपैकी कांदा, कोथिंबीर असं टाकून. खराब करत नाही कुणाला, तसं कुणाला जमत नाही मिठाचं लई जास्त प्रमाण, त्याच्यामुळे आपलं मी मापातच मीठ घालते. आणि लई मिठाचं ती नाही चांगलं लागत. आणि बरेच जण म्हणतात किती डाळी वापरता, तर सांडगे फक्त आम्ही मटकीच्या डाळीचेच बनवतो, बाकीच्या डाळींचे नाहीत घेत. कारण का हरभऱ्याची डाळ टाकत नाही, कारण ती कडक होते. हरभरा आणि शिजत पण नाही चांगलं. हे मऊ मटकीची नुसती डाळ असते, लगेच शिजतात. छान होते. आणि भाजाय टाकलं तरी एकदम वास मस्त येतो. पळतच आली घरात काय वास सुटला. कारण की त्यांना वाटलं काय नाही, चिऊ म्हणली मला वाटलं की अंड्याची भाजी केली. त्या काल नाही, मला वाटतं मागल्या दिवसात पण केलता ना. सारखी बी नाही करत, असं कधीतरी. सारखं सांडग्याची भाजी खाऊ वाटते बाई. कधी बेसन, कधी हुलग्याचं, कधी मटकीचं. आता हुलगं घातलेत की कोंब येते की सकाळ. आता मस्तपैकी कोंब आलेल्या हुलग्याची भाजी करायची सकाळ, छान छान अशी. असं बदलून बदलून चालतं आमचं. कधी डाळीच्या वरण आमटी, असं काहीतरी बदलून. आता हे असंच खावं लागतं महिनाभर. आत्या दिवस आता मध्ये लसूण कुठलाय मस्तपैकी थोडासा टाकायचा फोडणीला. आमच्या सांडग्याला पण भरपूर लसूण घातलेला असतो, पण आणि थोडासा आपला तेलात टाकायचा कुटून दिलाय. आणि कारण का मोबाईल ज्ञानेश्वरीला धर म्हणलं तर धराना आणणार, पण मोबाईल धरा, त्यामुळे मला धरून बसावं लागते. शेंगदाणे हे सगळं बारीक करायचं राहिल्यात, सगळं खाली घेतलंय, मांडलंय हाताखाली. अजून भाजत्यात आत्या कांद्या. आता म्हणल्या हाय अजून टायमिंग, तर होऊन जाईन आपला हिडिओ. परत तुम्ही म्हणणार बापू कुठं गेल्यात. होय, बापूचा काय मिळेल नसतो आमच्या. बापू मिळत नाहीत ना, त्यांचं तिथे काम नादात असतं. आता गेल्यात कुठंतरी वाटतं कपडे इस्त्री कराय का काय. कपड्याची पिशवी मला वाटतं इस्त्री कराय का टाकाय गेलं असते. त्यांची पण कपड्यांना इस्त्री असते सगळं. तुम्ही म्हणता बिना इस्त्रीच्या कपड्यांशिवाय आमचं बापू कपडे घालत नाहीत, त्यांना इस्त्री लागते सवयीला पहिल्यापासून. नाद आहे व त्यांना. नाही पण माणसाने चकाचकच राहिलं पाहिजे, नीटनीटकं राहिलं पाहिजे.
काम असलं म्हणून काय झालं, काम असलं तरी व्यवस्थित राहिलं म्हणजे कसं चकाचका आहे का नाही. मेहंदी कलप हा सगळंच करावं लागतं, सगळंच करावं लागते जेवढं आहे तेवढं. बाया चेहरा धुत्यात, गडी मग मेहंदी काय बापूला चार धुवायला होता काय काय आत्या. नाही सांगते त्यातलं. गड्यांचं चालतं आपलं, कलप करायचं, मेहंदी लावायची, केस काळी करायची. मी तर मेहंदी लावित नाही लयशी. तुमची केस आत्या काळी ती कशाला तुम्हाला मेहंदी लागते अजून, जेव्हा पांढरी होते तेव्हा लावू की आपण. काय त्याला डोळ्याला दिसत नाही. आणि तुम्हीच म्हणता डोळ्याला दिसत नाही, नकून काय नून बायनून. नाही लय लावणं चांगलं नाही मेहंदीचं, हो ना. प्रमाण कमीच असतं. आम्हाला पाहुणे दे बाया. हाय किती तर गालास. चला म्हणलं मस्तपैकी स्वयंपाक करीत करीत गप्पा हाणे तुमच्या बरं एक काढा व्हिडिओ तुमच्या संग. कालवणाची भाजी. हा तुमच्या संग सकाळनं गप्पा हाणाय टायमिंग नव्हता. तुम्ही म्हणता हो तुम्ही लय कामाचं आहे, नाहीतरी कशाचं कामाचं तसलं चालतं. हाय आपलं हाय ती हाय खरं आहे. आता काय आहे तुम्हाला नवीन व्हिडिओ तर काय दाखवावं आणि कुठं जावं व्हिडिओ दाखवायसाठी आणि कुठं रोज फिरायचं व्हिडिओ काढायसाठी. हाय हे आपलं खरं रोजचं काम भलं ना आपण भलं. कामाची गाडी घालायची. हा काम करीत करीत तुमचं मनोरंजन. गाठली कराय म्हणजे मग परत आपलं एका झालं मनालाच म्हणायचं, उद्या दुसरं झालं तिसरं झालं मनालाच म्हणायचं आणि आपलं करीत राहायचं. हो आमच्या लाईटीला हो का काय होतंय, आमच्या लाईटीला पावसापासून जी येड आले ती सुधारणा. आमची लाईट आता मस्त आमच्या ह्यांच्या काय म्हणतात ती तालुक्याच्या इंदापूर तालुक्याच्या ह्यांना केलंय आम्ही की आम्हाला लाईट द्या म्हणून. आता काय माहिती येते का काय बघू देतात का काय. होय त्या देते मी आता काय बघू आता कसं आहे त्याच्या ह्याच्यावर. लाईट नसल्यामुळं आमचा सगळा प्रॉब्लेम होतोय संध्याकाळचं. नाही का नाही सांडगं सगळं तळून घेतलं तो का. आता पाणी वाटायचं छान आणि नंतर न सांडगत पार उकळी फुटल्यानंतर टाकायचं पाण्यात. तर हा व्हिडिओ इथं संपवते आता, कारण का आता शेंगदाणे हे बारीक करते. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. किती करून घालते आणि एक ग्लास पाणी होता सगळ्यांना म्हणल्यावर होतो. सांडगं शिजायला लागेल की एक ग्लास तेवढं म्हणजे आटून राहील थोडस आता. हा समजा सगळ्यांना हा सकाळचं थोडीशी हाय बेसन आहे घट. हा सकाळ मस्तपैकी होलिग्याचं कालवण करायचं मोड आलेलं. तर बाय. सकाळची तजवीज आताच केली पाहिजे. बाय सगळ्यांना, शुभरात्री. आता चला. आणि हा थालीपीठाची त्याच्यात पटापटा ऑर्डर टाका परत. परत पीठ संपल्यावर परत म्हण नका रेश्मा तर आम्हाला पाहिजे होतं, कारण का परत नाही मग आता एवढंच 8 दिवस होया त्या. आणलंय मस्त. आमच्याकडे ज्वारी संपली आता, पण होती ती आम्ही आणलं होतं दळून मस्तपैकी. ज्यांना पाहिजे त्यांनी टाका पटापटा ऑर्डर आहे. 10 किलो आहे अजून, 12 किलो आहे. तेवढं काय कोणाला पुरून तेवढं द्यायचं आता. ज्यांनी पटकीने ऑर्डर टाकते त्यांनाच, उशिरा टाकणाऱ्यांना नाही. ज्याला पोचलंय ती सांगा आम्हाला कसलं पीठ आहे. हाड काय होतंय ग. हा काय करते खड्डा करून बसल्याशिवाय जमा नाही तुला आहे ना. कुत्र्यांचं तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. कोंबड्या नाही त्या, नाही तर माझं मी खुरपाय पुढं कोंबड्या मागे.